आता ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपले कान आतुर आहेत अशी संयुक्त मराठी मुंबईची आमच्या करगळ साहेबांच्या नाव ठेवलेलं आहे मुलुक मैदानी तोप श्रीमान रमाकांत बने साहेब. धन्यवाद. संघटनेचे अध्यक्ष माननीय बेलोसे साहेब, आमचे मार्गदर्शक सर्व म्हटलं तरी हरकत नाही, निवृत्ती देसाई सर. कारण काही माणसाच्या कामापेक्षा आहे ना माणसाचा स्वभाव महत्त्वाचा असतो. देसाई साहेब, काली आपल्या ह्याच गोष्टीवर बोलणं झालं की काही माणसं हृदयात लगेच आपल्या बसतात, जे आयुष्यावर आपल्या लक्षात राहतात, कदाचित आपण कधी भेटत नसलो तरी. आणि तसेच एक मार्गदर्शक आमचे निवृत्ती देसाई साहेब, अर्जुन जाधव साहेब, नेहमीच पत्रकार म्हणून असेल, गिरणी कामगार म्हणून असेल किंवा वारस म्हणून असेल किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गिरणी कामगारांची बाजू समाज माध्यमामध्ये लावून धरण्याचं काम गेली अनेक वर्ष माननीय अर्जुन जाधव साहेबांनी केलेलं आहे. आमचे सरचिटणीस माननीय शेलार साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण, प्रथमतः सर्वांची माफी मागेन. कारण काल मला वाटतं संध्याकाळी RMMSला मिटिंगला बसलेला असतानाच मी एक 4-4:30ला तो मॅसेज टाकला की उद्या मिटिंग घेऊया का. तर सगळेजण म्हणाले घेऊया. आणि त्यानंतर तो मॅसेज पोचल्यानंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या संख्येने आलात हे मात्र निश्चितपणानं थोडं घाई झाली असेल सगळ्यांची, त्यामुळे सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. आता आपण बोलत असताना खूप सारे विषय होते, कारण संयम आपल्याला बाळगून आपण सर्व गोष्टी करतोय. पण आता देसाई साहेब, संयम सोडण्याची वेळ निश्चितपणानं आलेली आहे. मी वारंवार सांगतो, कारण मग बोललं जातं की हा बाप काढतो म्हणून लोकांचे. पण जर तुम्ही आमच्या बापाच्या संघर्षाचा, आजी आजोबांच्या संघर्षाचा अपमान करणार असाल तर कोणत्या नैतिकतेनं तुम्ही फक्त हे मान्य करू शकता की तुमचा बाप जागेवर राहील. निश्चितपणानं जर आमच्या आईबापाच्या संघर्षाचा अपमान होत असेल तर आम्ही जो अपमान करेल त्याचा बाप जागेवर ठेवणार नाही, या भूमिकेत मात्र उतरलं पाहिजे. कुठेतरी निना चुकीचे शब्द जातील, कारण ही द्वेष आहे, हा राग आहे, हे चीड निर्माण झालेली आहे की जो तुम्ही आम्हाला संघर्ष करण्यास भाग पाडलेला आहे. मी वारंवार एक गोष्ट प्रत्येक व्यासपीठावरून बोलतो की गिरणी कामगारांचं वाटोळं कोणी केलं असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. वारंवार बोलतो, कारण गेली 14 वर्ष म्हणजे 2014 पासून आज 2026 आलंय, 12 ते 13 वर्षात फक्त एक नव्यानं वीट गिरणी कामगारांसाठी जो मुख्यमंत्री नसू शकत नाही, त्यांनी अपेक्षाच करू नये आमच्याकडून चांगल्या भाषेची. परंतु तुम्ही संविधानिक पदावर बसलायत आणि संविधानाला मानणारे आम्ही लोक आहेत म्हणून अजून संविधानिक भाषा तुमच्याकडे वापरली जाते. फक्त चाव्या वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो. अरे कोणत्या काळातली एक घर बांधू शकलात नाही. माननीय एकनाथराव शिंदे साहेब गेली 12 वर्ष झाली नगरविकास खातं त्यांच्याकडे, सत्ता बदलल्या, सगळं बदललंय. कारण आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे विरोधक म्हणून बोलत नाही, परंतु गिरणी कामगारांची जी सत्यता आहे ती लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय. कारण वारंवारने आता तर मुख्यमंत्री देसाई साहेब किंवा संपूर्ण व्यासपीठाला सांगेन, आपण गेली 1.5 वर्ष खरं तर एक खूप मोठी चूक केलेली आहे. त्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या मागे पडलो होतो. कारण आज विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री असताना बाकी कोणाची काही किंमत नाही, कोणाला काही महत्त्व नाही. त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेबांची इथून माफी मागू आपण. खरं तर त्या देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागायला पाहिजे होतं. मी चुकून तुमच्याकडे आलो होतो. म्हणजे आज देवेंद्र फडणवीसांनीच मान्य केलेलं आहे, कळत न कळत जे काय महाराष्ट्रातले प्रश्न आहेत, प्रामुख्याने गिरणी कामगारांचा प्रश्न आहे, तो माझ्यामुळेच थांबलेला आहे. कारण त्यांनीच मान्य करतायत की मीच सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे म्हणून. मुख्यमंत्रीच सर्व प्रश्न सोडवू शकतो. एका क्षणाचा विषय फक्त. गिरणी कामगारांचा प्रश्न म्हणजे एका क्षणाचा प्रश्न आहे. आज आपण कितीतरी जागांचा आराखडा दिलेला आहे, NTCच्या असतील, पुन्हा जे काय आता नवीन प्रकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये असेल, BDT सारखी मोठे प्रकल्प असतील, धारावीसारखा प्रकल्प असेल. म्हणजे फक्त इच्छाशक्तीचा प्रश्न आहे, जागांचा प्रश्नच नाही. जागांचा प्रश्न असेल तर रातोरात 150 एकर आपली 150 करोडला खरेदी केली जाते अडाणीसाठी जागा, किंवा 500 एकरच्या बातम्या दररोज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जागा जमीन हा विषयच नाही, फक्त इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. आणि प्रामुख्यानं परत मग तिथे यावं लागतं की मराठी माणसं ह्या मुंबईमध्ये नको आहे आणि म्हणून हे चाललेलं षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे साहेब नेहमी म्हणतात की आम्हाला मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत आणायचा आहे, पण त्यांची हिंमत कधी अशी होत नाही मला माझा मराठी माणूस मुंबईत आणायचा आहे म्हणून. मुंबईकर बोलून कुठेतरी बगल द्यायची, शब्दांचे खेळ करायचे.
आतापर्यंत आमचा कामगार, कारण त्याला एकच गोष्ट माहिती होती, कामावर जायचं प्रामाणिकपणानं, घरी यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायचं. त्यामुळे तुमच्या या शब्दांच्या खेळात अडकले असतील, पण आमच्यासारखा तरुण वारसदार जशाच तसं उत्तर देण्याची ताकद ठेवतो, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेबांना समजलोय, जाणून घेतलं आणि त्यांच्या विचारावर आम्ही पुढे चाललेलो आहे. त्यामुळे आज इथून निश्चितपणानं सर्वांनी आज चांगलं खूप अभिनंदनच करेन सगळ्यांचं, कारण आज काय बोलायला शिल्लक ठेवलं नाही खरं तर. आणि या व्यासपीठ जेव्हा निर्माण झालं ना देसाई साहेब, ही संघटना म्हणून आम्ही उभंच केलेलं ना, की एक संघर्ष करणारी लोक तयार व्हावीत आपल्या मातीसाठी. ज्या मातीनं आपल्याला काहीतरी दिलंय, उभं केलंय, तिला आपणही काहीतरी देणं लागतो आणि त्या मातीच्या देणं तिची परतफेड करण्यासाठी एक व्यासपीठ तयार असावं, एक मराठी माती म्हणून मराठी संघर्ष तयार व्हावा, ह्यासाठी ते खरं तर एक व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे. आणि तिथून आज नवीन नवीन लोक घडतायत, हेच खूप महत्त्वाचं आहे, की एकदा आलेली व्यक्तीला परत बोलवावं लागत नाही, ती स्वतःहून इथे येते. आज आपण खूप साऱ्या बघतोय, आज आम्ही जवळजवळ 18 संघटना झाल्या आता एकत्र आलो. एकीचं बळ हे निश्चितपणानं गरजेचं आहे. काही गोष्टी असतात पुढे पाठी, त्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला चुकीच्या वाटत असतात, त्या त्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतले जातात. परंतु आज आम्हाला गिरणी कामगारांना एक गोष्टीला माहिती आहे, गेली 2014 पासून आज 2026 मधला 2-2.5 वर्षाचा कोरोनाचा काळ जर सोडला, त्यावेळी उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, तो काळ सोडला तर देवेंद्र फडणवीस हीच व्यक्ती मुख्यमंत्री असेल, सत्तेच्या जवळ असेल, मुख्यमंत्री जरी नसली तरी सत्तेचे अधिकार त्यांच्याच हातात होते. एवढं न समजण्यावर आम्ही वेडे नाही. त्यामुळे आज जर गिरणी कामगारांना घर कोण देत नसेल तर देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती देत नाही. त्याच्यामुळे आता मात्र देवेंद्र फडणवीसलाच पकडावा लागेल. संयमाच्या गोष्टी आता खूप झाल्या. आपण येताना सर्वांनी त्याच तयारीनंच आलं पाहिजे. जर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली नाही तर आपल्याला शेवटचा लढा कधीतरी लढावाच लागणार आहे, लक्षात घ्या. तो 10 मार्चचा शेवटचा लढा असेल असाच ठरूनच आलं पाहिजे. बाकी काही गोष्टी असतील ते त्या त्यावेळी निर्णय घेतले जातील निश्चितपणानं, परंतु या व्यवस्थेला हलवावंच लागेल. फक्त संख्या नाही जमवायची आपल्याला आझाद मैदानावर, तर असा एक आवाज उठला पाहिजे, असा भूकंप आला पाहिजे ना, की यांच्या खुर्च्या मंत्रालयातल्या हल्ल्या पाहिजे, तो धक्का मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यावेळी यांना कळेल की गिरणी कामगार काय होता. अरे या महाराष्ट्राला मुंबई आम्ही मिळवून देऊ शकतो, तर आम्ही स्वतःसाठी मिळवू शकत नाही का? पण दुसऱ्याला देणारा गिरणी कामगार, कारण देणाऱ्याचे हात घेऊन जन्माला गिरणी कामगाराला होता. गिरणी कामगारांनी दिलंय त्या महाराष्ट्राला, या मुंबईला असेल, भारताला असेल. तेव्हा स्वतःसाठी मात्र तो घ्यायला कुठेतरी विसरला, दुसऱ्याला देता देता. पण आज आम्ही एक तरुण वारस म्हणून सांगू की त्या गिरणी कामगाराला पुन्हा स्वतःचा अधिकार, तो आज जरी वयानं म्हातारा झाला असला किंवा थकला असेल शरीरानं, तरी एक वारस म्हणून आम्ही तो अधिकार देण्यास तयार आहोत. कारण आज जर मागचे काही संघर्ष आपण पाहिले असेल, ते एक गोष्ट लक्षात तुमच्या आली असेल की जे वेडे लोक असतात तेच काहीतरी करून जातात. आणि आम्ही निश्चितपणाने वेडे आहोत, कारण आमच्याकडे गमवण्यासारखंच काही नाही. मग आपण मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर आरक्षणाचा बोराडेंचा विषय असेल, काय नव्हतं ना, या लोकांनी का प्रयत्न केले किंवा का लोकांमध्ये तेवढा एक ऊर्जा निर्माण केली, तर त्यांच्याकडे गमवण्यासारखं काय नाही. नाही गिरणी कामगाराकडेही गमवण्यासारखं काय नाही, काय येईल ते मिळवायचंच आहे. तर शेलू वागणीसारख्या ठिकाणची जर गोष्टी पुढे आणल्या जात असतील तर निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे साहेब, कारण अजितदादा आज आपल्यात नाही आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांना एकच सांगू, तुम्ही नागपूर किंवा ठाण्यातून येऊन आम्हाला अधिकार शिकवू नका. मुंबई आमची आहे, तो मुंबईचा अधिकार आम्ही निश्चितपणानं मिळवून घेऊ. त्याच्यामुळे तो अधिकार मिळवण्याच्याच दृष्टीने यायचा, आता कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही ही भूमिका ठेवून यायची आहे. फक्त 2 तास 3 तास ह्या माध्यमातून यायचं असेल तर मी चुकत असेल तर बरोबर करा देसाई साहेब, परंतु या 2-3 तासासाठी येऊच नका. जोपर्यंत माझा गिरणी कामगार किंवा तसं काय आपल्याला मिळत नाही तोपर्यंत मी बाहेर जाणार नाही. एकदा आतमध्ये आल्यावर ह्या भूमिकेत या. फक्त तोंड दाखवून संघर्ष होत नाहीत आणि तोंड दाखवून आपल्याला न्याय मिळत नाही. तो न्याय करणारे मी नेहमी सांगतो, 60 मावळ्यांनी आपल्याला गड जिंकता येतो ना, पण 60च माहिती असतील तेव्हा 6000 सांगितले जाऊन 60 आले तर ते जिंकता येणार नाही. त्यामुळे जे लोक याल, जेवढे याल तेवढ्यावर आपण ही लढाई जिंकून दाखवू. कारण मराठी माणूस आहोत आपण, त्यातून गिरणी कामगार आहोत. जेव्हा हुतात्म्यांचं नाव आपण घेत असतो त्यावेळी निश्चितपणानं, आणि त्या हुतात्म्यांचं आठवलं म्हणून आता 23 गिरणी कामगार सांगितले, त्यातली 2च घरं काहीतरी देसाई साहेब मला वाटतं दिली गेली. बाकीची घरं तरी गिरणी कामगारालाच द्यायची ना, ती विकली वाटतं भाड्यानं. नालायकपणा जरी म्हटलं ना तरी हरकत नाही, कदाचित शब्द चुकतात कारण ते द्वेष रागाच्या भरात येत असतात.
परंतु ह्या व्यवस्थेला कुठेतरी खडबडून जागा करायचं आहे आणि त्याच ताकदीनं आपण 10 मार्चला मोर्चामध्ये यायचं आहे. मी तर सकाळी 9 वाजल्यापासून तिथे असणार आहे, कारण खूप साऱ्या लोकांना मिळण्याची इच्छा असते, मोर्चानंतर भेटायला येतात, परंतु आपली कधी भेट होत नाही. त्यामुळे येऊन आपण सर्वांनी नियोजन करायचं आहे. तिथलं संघटना विशेष नाही, आपण गिरणी कामगार म्हणून येणार आहोत, बरोबर ना देसाई साहेब? त्यामुळे तो कोण आहे, मी कोण आहे, मी कुठून येणार, काय नाही, आपण गिरणी कामगार म्हणून लढतोय. मान्य सचिन भाऊ आहे, निश्चितपणानं त्या पद्धतीनं संसदेतला किंवा विधान भवनातला लढा लढतायत म्हटलं तरी हरकत नाही. ते तिथून प्रयत्न करतात, आपल्याला मात्र निश्चितपणानं रस्त्यावरची ताकद त्या मैदानात उभी करून दाखवायची आहे. आणि मुख्यमंत्र्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जोपर्यंत येत नाही, पहिल्यांदा पुढ्यात तरी या, चर्चा नंतरची गोष्ट आहे, पुढ्यात तरी आलं पाहिजे. चुकून कधीतरी परवा ते आले नाही तर कधीच बोलतच नाहीत गिरणी कामगारांबद्दल. खरं तर ही मुंबई म्हटलं की गिरणी कामगारांची आपण म्हणतोच, आणि ते त्यांनाही माहिती आहे. परंतु 1.5-2 वर्षात गिरणी कामगारांबद्दल कधी मी काय बोललेलं, त्या BDD चाळीच्या वेळी फक्त 2 शब्द बोलले तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त हा मुख्यमंत्री बोललेलाच नाही गिरणी कामगारांबद्दल. परंतु परवा चुकून कुठे काय बोलले, ते बोलतात ना काही ते खुटा मारून बोलतात, ते शब्द प्रचलित झाला होता मध्ये मराठा आरक्षणात, खुटा, तसं तो मारून बोललेत की आसपास देईल म्हणून. अरे ते उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री आम्हाला सांगतायत मुंबईत देतो, तुम्ही सांगतायत मुंबईच्या आसपास देतो. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही त्या एकनाथराव शिंदे साहेबांना विचारता की नाही की एकनाथराव शिंदे साहेब गृहनिर्माण मंत्री असून त्यांच्या शब्दांना काही किंमत आहे की नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. तर ते सांगतायत आम्हाला देतो मुंबईत म्हणून, आणि तुम्ही सांगताय मुंबईच्या आसपास देतो म्हणून. तर अशा गोष्टी आहेत की काहीतरी बोलून बघायचं. मग ती राज ठाकरे एक शब्द चांगला बोलले होते, काही गोष्टी आहेत ना मुद्दामून आणल्या जातात, जर चालल्या तर चालल्या, नाही चालल्या तर मग पाठी घ्यायच्या. जसं आता त्रिभाषा धोरणाचं झालं, करून बघायचं, झालं तर झालं ना, तसं आसपास बोलून बघायचं. मी एवढंच निश्चितपणानं सांगेन या व्यासपीठावरून, जर गिरणी कामगार किंवा इथल्या मराठी माणसाला आसपास नेण्याचा प्रयत्न करत असाल तर देवेंद्र फडणवीस, सत्तेचा मान जास्त दिवस टिकत नाही. इथला मराठी माणूस तुम्हाला मुंबईच्याही आसपास ठेवेल की नाही ही मात्र निश्चितपणानं आम्ही काळजी घेऊ. कोणाला सांगता तुम्ही मुंबईचा अधिकार, ते काय माहिती आहे तुम्हाला नागपूरवरून आज तुमच्याकडे पदं असतील, मुख्यमंत्री झालायत म्हणून तुम्ही सांगत असाल. मी नेहमी सांगतो संविधानिक पद म्हणून निश्चितपणानं सन्मान करतो आम्ही त्याचा. परंतु ज्या गिरणी कामगारांनी ही मुंबई उभी केली त्याच्यासाठी द्यायला तुमच्याकडे जर काय नसेल, किंवा नसेल तर त्याच्या संघर्षाचा अपमान तरी करू नका. आमचा वैयक्तिक लढा देवेंद्र फडणवीसशी नाहीये, आमचा लढा त्या खुर्चीशी आहे. त्या खुर्चीवर जो बसेल त्याला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील. त्यामुळे ती उत्तरं तयार ठेवून देवेंद्र फडणवीसनी 10 तारखेला आम्हाला भेटावं. अन्यथा गिरणी कामगार किंवा तिथे जे काय तयार होईल, तिथे जी परिस्थिती निर्माण होईल, कायदा सुव्यवस्था असो काय असो, कारण ह्यांचे आमदारच सरळ सरळ म्हणतात ना की आम्ही कायदा मोडू शकतो. पुण्यातले आमदार लांडगे की आम्हीही कायदा मोडू शकतो. म्हणजे यांचे आमदारच असे आहेत, यांच्या पक्षातले असतील किंवा मंत्रिमंडळातले असतील, तर ती जी काय तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तो निश्चितपणाने त्याला हे महाराष्ट्र शासन किंवा हे प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल. आम्ही वारंवार सांगून थकलेलो आता, कारण आम्हाला गुन्हेगार बनवा हे सांगण्याची वेळ आलेली आहे की एखादा बळी यांना लागतोच. जसा ती काही प्रथा असते आपल्याकडे एखादी, किंवा ते श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा त्याला, पण काही गावांमध्ये काही प्रथा असतात की बळी द्यावा लागतो. ह्या व्यवस्थेलाही एखादा बळी गेल्याशिवाय काही देण्याची इच्छाच होत नसेल तर निश्चितपणानं तेही कार्य आपण करू. कारण पाठच्या 2 आरक्षणांमध्ये किंवा आपण मोर्चांमध्ये बघितलेलं आहे, काहीतरी घडवावं लागतं, त्याच्याशिवाय जागे होत नाहीत. मग मराठा आरक्षणाचा असेल किंवा शेतकऱ्यांचा मोर्चा असेल, रस्त्यावर उतरले, एकत्र आले, त्याच वेळी त्यांनी पुढे आले ते द्यायला. त्यामुळे आपणही कुठे कमी पडतोय का याचाही विचार झाला पाहिजे. त्या ताकदीनं उतरा. हे घाबरणारी लोक आहेत, लक्षात ठेवा. हे मनातून घाबरलेले असतात, पण व्यवस्था असल्यामुळे हे दाखवत नाहीत कधी की आम्ही घाबरतोय. हे मनातून घाबरलेलेच आहेत. देसाई साहेब गेल्या वेळी जी ते मिटिंग झाली, साधी मिटिंग होती, पोलिसांच्या गाड्या आणून लावायला लागल्या 3-3 साध्या मिटिंगला. म्हणजे किती घाबरलेले ते लक्षात या. आधी किती फोन येत आहेत की तुम्ही मोर्चा कुठून कुठे नेणार, कसा नेणार, काय नेणार. मी सांगितलं आमच्या देसाई साहेबांनी परवानगी घेतलेली आहे, तिथे आझाद मैदान पोलीस स्टेशनला जा, तिथे तुम्हाला ते सगळे तुमची माहिती देतील. आम्ही प्रत्येकाला सांगायला रिकामे नाहीत की आम्ही काय करणार आहोत. आजी आमची चुकी हीच झालेली आहे की आम्ही संयमानं घेतलेला आहे. आपली मुंबई तिला त्रास होऊ नये, आपली माती आहे तिला त्रास होऊ नये म्हणून या सगळ्या संयमाच्या गोष्टी आहेत. परंतु त्या संयमाचा कोणीही
बांध फोडायचा जाता बस, आता यांना सोडायचं नाही. मी खरं सांगतो ना, काही लोक येऊन देतो देसाई साहेब, काही लोक अशी 107 मधला मी एक आहे, अजून 106 लोक पाहिजेत, बस तयारच करायचे नाही. म्हणजे त्याच्याशिवाय बदलच घडणार नाही. यांना जर कळत नसेल, कारण ते दगडाला म्हणतात ना की ठोकून ठोकून त्याच्यातून देव पण तरी येतं, पण ह्या देवात दगड आलेला आहे, त्याला करायचं काय मोठा प्रश्न आलेला आहे. आता कळतच नाही रे, गिरणी कामगारांचा का तुम्ही हे करताय, फक्त मराठी द्वेष म्हणून असेल. कारण काय झालेलं आहे, जेव्हा आपण काही गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा निश्चितपणाने लक्षात येतं काही लोकांना पंतप्रधान बनण्याचे वेध लागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना राज्याचं काही दिसत नाही, त्यांना देश हवा झालेला आहे. अरे पण तुम्ही जर मुख्य म्हणून जर राज्याचं काम पाहताय तर तुम्ही राज्याचं पहिल्यांदा बघा, नाही तर ते सोडून जा ना देशात. देश आपलाच आहे, आपण कुठे नाकारतोय, पण तुम्ही जर मंत्री म्हणून जर ह्या महाराष्ट्र राज्याचे आहेत, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे आहेत, तर तुमची जबाबदारी महाराष्ट्र राज्याची आहे. बिहार भवनाचा विषय आला तेव्हा देसाई साहेब मी सांगितलं, तुमच्या आई वडिलांनी शेजार म्हणजे तुम्ही रस्त्यावर झोपताय, फुटपाथवर झोपताय, आणि तुमच्या आई वडिलांनी जर शेजारणीच्या किंवा तुमच्या वडिलांनी शेजारणीच्या मुला मुलींना बंगले बांधून दिले तर तुम्हाला काय वाटेल. तीच भावना आमची आहे ना. अरे आम्हाला नसताना तुम्ही त्या बिहार भवनाचं घेऊन बसलायत. निश्चितपणानं भारत संघ राज्य म्हणून आपण एक आहोत, पण कधी आमच्या इथल्या जे अडचणी आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत, भूमिपुत्रांचे जे हक्क आहेत, ते डावलून कोणाला द्यायचा अधिकार संविधानानेही दिलेला नाही. उगाच काहीतरी संविधान पुढे आणून काहीतरी करत राहायचं. संविधान किती राज्यांमध्ये सगळं मातृभाषा धोरण राबवलं जाते. कारण त्या विषयात गेलं मी मराठीवर एवढ्यासाठीच येतो की हा विषय अडकलेलाच मराठीवर आहे. मी गेली 2 वर्ष हेच सांगतोय की गिरणी कामगार मराठी असल्यामुळे यांना फक्त करायचं नाही, नाहीतर राजरोसपणे किती फुकटमध्ये घरं वाटली जातात. आता ते गेल्या अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनात, ती झोपडपट्टीचा 2011 सोडून आता 2020 पासून हा नमूना चालू केलेला आहे. म्हणजे फुकटमध्ये घरं द्यायला तुमच्याकडे आहेत किंवा ज्यांनी झोपड्या बांधल्या त्यांच्याकडे आहेत, तर आपण एखादा कार्यक्रम तसाच घ्यायला पाहिजे. देसाई साहेब, ज्याच्याकडे घरोघर घर नाही, तो मुंबईत भाड्यानं राहतोय, सरळ एखादी मिल बघूया, सरळ झोपड्या बांधून देऊ. बाबा आमच्याकडे हायतच नाही तर करणार काय. एखादा म्हाडाचा प्रोजेक्ट बघूया, कब्जा आंदोलन. बाहेरून येऊन लोक जर आमच्या भूमीवर कब्जा करू शकतात तर आम्ही आमच्या भूमीवर करू शकत नाही, हा प्रश्न विचारायचा आहे. बाहेरून येतात, लक्षात घ्या. सरळ एखादा म्हाडाचा प्रोजेक्ट बघून हे आपण बोललो, लक्षात घ्या. मी त्यातलाच आहे, कारण माझ्याकडे गमवण्यासारखं काही नाही पडलं करत. त्याच्यामुळे ह्यांना तीच गोष्ट कळते, तीच भाषा कळत असेल तर निश्चितपणानं कुठेतरी अधिकाराच्या बाहेर जाऊन कधीतरी समाजासाठी काम करावे लागतात. संविधानाचं ज्यावेळी आपल्याला सांगितलं जातं तर स्वतंत्र अधिकार हा या महाराष्ट्र राज्य शासनाला दिलेला आहे संविधानाने. अधिकार कायद्याच्या बाहेर जाऊन स्वतंत्र अधिकारामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला आहे. मग 150 एकर जमिनीसाठी तुमचं काय जातंय? 150 एकर जमीन गिरणी कामगाराला देऊ शकत नाहीत का तुम्ही? जसं त्या ताईने सांगितलं शेलू वांगणीला जा ना, मग त्या बाकीचे प्रोजेक्ट ना. खरं तर मी म्हणतो मंत्रालयच घेऊन जा तिकडे शेलू वांगणीला. कारण या मुंबईत तुमचे पाऊल लागल्यापासूनच आमच्या मुंबईची कुठेतरी थोडीफार आमच्या मराठी माणसांनाच गळती लागल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस या व्यक्तीबद्दल राग नाही, तर तुम्ही म्हणाल की देवेंद्र फडणवीसवर बोलतो, पण जे सत्यता आहे ना, खोटं फसवू नका गिरणी कामगाराला. 100 चाव्या वाटून त्याची एवढी ॲडव्हर्टायझिंग केली जाते, एवढी जाहिरात केली जाते, जसं काय सर्व गिरणी कामगारांनाच न्याय दिला. हे पेपर भरलेले न्यूजवर, गिरणी कामगारांना घरं, गिरणी कामगारांचं स्वप्न पूर्ण झालं. अरे 100 घरात स्वप्न पूर्ण होतं. 1 लाख गिरणी कामगार आमचा तिथे रस्त्यावर भांडतोय, आणि तुम्ही 100 यांचं म्हणजे खरं तर आहे ना, ज्याला सामाजिक जाणीव असते, नैतिकता असते ना, तो या गोष्टीचा भाऊच करणार नाही, समाजासमोर येऊच देणार नाही, जाहिरातबाजी करणारच नाही. कारण 1 लाख लोक मागत असताना मी 100 लोकांचं देतोय, तर मी जाहिरात करू कशी? परंतु यांना काही नाही पडलेलं आहे, फक्त जाहिरातबाजी करायची आहे. एकनाथराव शिंदे साहेबांकडून आम्हाला निश्चितपणानं अपेक्षा होत्या आणि अजूनही थोड्याफार आहेत, कुठेतरी थोड्या कमी झाल्या असल्या तरी काळजाच्या कुठच्या तरी कोपऱ्यात एकनाथराव शिंदे साहेब आहेत की काहीतरी करतील. परंतु त्यांची हात कुठेतरी बांधले गेलेले आहेत. पहिल्या काळात जशी मांजरं आडवी जायची तशी आता कोट घातलेली लोक आडवी जात आहेत त्यांच्यानी, त्याच्यामुळे त्यांचे हात बांधले गेले. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाच आपण आता थोडीफार कमी केलेली आहे. परंतु निश्चितपणानं 10 मार्चला पुन्हा एकदा गिरणी कामगार इतिहास घडवायला आझाद मैदानावर येतोय. असंच वातावरण, तीच मनामध्ये जिद्द ठेवल्या. काय साला व्हायचं ते होऊन दे, काय करून करणार. जेलमध्ये टाकतील, जेलवर आंदोलन करू, तिथेही उपोषण करू.
करू ना, कितीतरी पर्याय आपल्याला करून दाखवावं लागेल. निश्चितपणाने नाही काय यांच्या घरचं नाही देणार आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे काय स्वतःच्या जमिनीतले आपण नाही देणार आहेत. कदाचित द्यायचं ठरवलं नाही तर मला वाटतं काही नेत्यांच्या जमिनी एवढ्या आहेत की ते गिरणी कामगारांचं पुनर्वसन स्वतःच्या जमिनीतूनही करू शकतात. परंतु आम्ही शासनाच्या मागतोय, आमच्या हक्काच्या जमिनी मागतोय, ज्या आमच्या अधिकारात आहे. आज कितीतरी खटाव मिलची जागा वारंवार राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून किती वेळा तरी पत्र व्यवहार झालेले आहे. आता तर आपण न्यायालयाच्या मार्गही स्वीकारतोय तिकडे. म्हणजे त्यातही कुठे केलं जात नाही. असं नव्हे की जागा नाही आहेत, अरे आमच्याच जागा जरी दिल्या ना तरी खूप आहेत. ह्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यानं मांडलेला एक विषय होता. जेव्हा मी आशिष शेलारांना भेटायला गेलो तेव्हा आशिष शेलार म्हणाले की NTCचे कामगार किती आहेत, तर 40,000. मग त्यांचं म्हणणं असं होतं की NTCच्या जागा कोणाकडे आहेत, तर केंद्राकडे आहेत. मग तुम्ही केंद्रालाच सांगा ना, किंवा NTCच्या जागा जर तुम्ही घेतल्यात राष्ट्रीयकरणाच्या नावाखाली गिरण्यांच्या, तर त्या गिरणी कामगारांसाठीच वापरा ना. म्हणजे जमीन तेवढ्या तुमच्या होत असतील, कामगार महाराष्ट्र शासनाचा आणि जमीन तुमच्या, हे त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलेलं, आपण नाही. हा विषय त्यांनीच सांगितला की अशा पद्धतीनं होतं काय बघा. म्हणजे फक्त आपण गिरणी कामगारांना फसवायचं हा एकमुखी एक कलमी कार्यक्रम राबवला जातोय. आणि त्या अर्थानं गिरणी कामगारच नव्हे, मराठी माणसाचीच फसवणूक या महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये केली जाते. तर निश्चितपणाने एकदा सांगू मी शेवटला, आपल्या ज्या आजगावकर ताई आहेत, ताई खूप छान बोललात तुम्ही. आज महिला दिनाच्या खरं तर सर्वांना शुभेच्छा देईल. गाव आपल्याकडे कदाचित आझाद मैदानावरही झोपड्या उभ्या होऊ शकतात, बाहेर कशाला बांधले आपण. हा, म्हणजे आझाद गनिमी गाव आहे. त्याच्यामुळे काय करायचं ते ठरवू, फक्त करायची तयारी निश्चितपणाने या मातीची आहे, आमच्यासारख्या युवकांची आहे. परंतु आपल्या गिरणी कामगाराला त्रास नको आणि म्हणून कुठेतरी थोडासा संयम घेतला जातोय. परंतु संयम हा एक मर्यादा असते, तो फुटला की त्याच्यानंतर कोणाची गय केली जात नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण खरं तर अन्याय आपण इतक्या वर्ष का सहन करतोय, ती जिद्द, ती ताकद, जी महाराष्ट्राची माती ज्याला म्हणतो, कारण या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. अन्याय सहन केला जात नाही. अन्याय जर सहन करून आपण शांत बसत असू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार निश्चितपणाने आपल्याला नाही आहे. त्यामुळे आता ही चीड निर्माण झाली पाहिजे. मी वारंवार एक गोष्ट सांगतो की गावासारख्या ठिकाणी आपल्या शेता जमिनीत एक फावडा मारला का, भावांसारख्या एका आईच्या उदरातून जन्माला आलेलो, ते कोर्ट कचेरीपर्यंत आपण जातो. काय ते एक फावडा घेतला मारून म्हणजे जमीन थोडीशी. अरे इथे सरकार आपल्याला करोडोला लुटतंय, त्याच्याबद्दल का नाही चीड निर्माण होत आपल्याला. आणि ती चीड जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तो संघर्ष होणार नाही. नेते काय म्हणतात त्याच्यापेक्षा आवाज हा खालून आला पाहिजे. व्यासपीठाला मी नेहमी सांगतो मर्यादा असतात, खाली उभे असलेल्यांना कसल्याही मर्यादा नसतात. त्यामुळे ती जिद्द, ती ताकद, मी माझं मिळवणारच आहे, हा अन्याय माझा वैयक्तिक आहे, ही जोपर्यंत भावना येत नाही, ती चीड निर्माण होत नाही, द्वेषानं आलं पाहिजे, तरच त्या गोष्टी घडतील. पुन्हा एकदा आमच्या आजगावकर ताई, तुम्हालाही सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. उज्ज्वलाताई, तुम्ही वेळेवर आलात नक्कीच सर्वांनी, कारण मी उज्ज्वलाताईंचंही काम बघितलं. म्हणजे काल कापरोळला जेव्हा गेलो तेव्हा आम्ही छोट्या छोट्या 10-12 गावांमध्ये जिथे 50-60 गिरणी कामगार आहे तिथे आम्ही फिरलो नंतर येताना. पण त्या आजूबाजूच्या ज्या गावात गेलो तिथे मला सगळ्यांनी सांगितलं की उज्ज्वलाताई येऊन गेल्यात, उज्ज्वलाताई येऊन गेल्या. निश्चितपणाने एकदा त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा. म्हणजे जवळपास, कारण एका महिलेनं आपलं काम सांभाळून 10-12 दिवस इथून मुंबईतून तिथे जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी मीटिंग झालेलं होतं. 10-12 गावांमध्ये म्हणजे तेवढ्या क्षेत्रात संपर्क साधणं आणि प्रेमानं साधणं. म्हणजे ते जे लोक सांगत होती, घरी सरपंच आहेत त्यांचे भावजं, अरे वा, ग्रामपंचायतीच्या सदस्य, मोठं कार्य आहे त्यांचं. नक्कीच थांबतो. परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला पुन्हा एकदा यायचं आहे. आणि देसाई साहेब, तुम्ही जो सांगितलात ना, तिकडून फोन आलेला 15 मार्च 2024 हा GR निघायच्या अगोदर 2 महिने मला एक फोन आला होता. मी बोललो होतो सगळ्यांना की एका ठिकाणी जमीन आहे जिथे 30,000 घरं बनतील, गिरणी कामगारांचं काहीच मिळत नाही. मी त्या व्यक्तीला एवढंच सांगितलं होतं, मी तुम्हाला जे काय दादा साहेब काय म्हणत असेल, तो आपलं नातं कायम ठेवायचं असेल तर मुंबईच्या बाहेरचा अधिकार बद्दल माझ्याशी कधीही बोलू नका. अन्यथा अपमान झाला तर ते सहन करायचं. कारण ही फक्त आमची गिरणी कामगारच म्हणून नव्हे, ही भूमी आमची आहे, ती आम्हाला परत मिळवायची आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक हे आठवतं, जेव्हा तख्तावर बसलेला असतो औरंगजेब, तेव्हा म्हणतात
की हे तख्त आमचं आहे, त्याच्यावर तू बसलायस, इथे आम्ही मिळू, ती जिद्द ठेवायची ही मुंबई आपली आहे. आज येऊन जरी तिथे कोण बसले असतील तर ती पुन्हा गिरणी कामगारांना म्हणून आपल्याला मिळवायचे आणि त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं पुन्हा एकदा आपण सर्वजण येऊ. कदाचित थोडासा वेळ जास्त झाला असेल तर माफी मागतो. पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व उपस्थित आणि खास करून देसाई साहेब, काल फक्त असंच बोललो तरी सुद्धा आले त्याबद्दल, कारण गिरणी कामगारांची मी अशाच लोकांना, कारण माझ्यात एक गुण चांगला आहे, कदाचित समजा मी माझा मोठेवाला करतोय पण तुम्ही माणसं ओळखण्यात एक्सपर्ट आहे की मी बरोबर ओळखतो कोण काय करू शकतो आणि त्याच लोकांशी मी त्या गोष्टी बोलतो. म्हणून आज जे दिसतंय देसाई साहेब, आज व्यासपीठाचं म्हणा, एक गेल्या मिटिंगला तर 500च्या वरती लोक होती. एका शब्दावर, हे काय आपले शब्द नाहीत पण एक सत्यानं खऱ्यानं एक दिलेले लोकांना वाटतंय की कुठेतरी आता बदल घडणार आहे. आणि आपण ज्या काही 14 संघटना एकत्र आलो त्यांनी तर पूर्ण या संघर्षाचीच दिशा बदललेली आहे. कदाचित असतील वरती खालती काही मतभेद असतात, ते सगळीकडे असतात, सैल ना. एका आईच्या उदरात पोटातून जन्म घेणारी लोक किंवा भाव त्यांच्यात मतभेद असतात, संघटना म्हटलं की थोडंफार असतं. परंतु आपण गिरणी कामगार आहोत, प्रथम गिरणी कामगार, नंतर आपल्यातले वाद जे काय असतील निश्चितपणानं मिटव, ज्याला मिटवायचे ते मिटवत बसा. परंतु आता ह्या व्यासपीठावरून कदाचित मी माफी मागेन सगळ्या संघटनांची, पण परंतु एकदा विनंती करेन, मग ते प्रवीण घाग असतील, नंदू वारकर असतील, विलारे असतील, ही जे काय लोक आहेत त्या पूर्ण प्रवाहापासून लांब राहिलेले लोक आहेत. मुंबईचा अधिकार निश्चितपणाने मिळवायचा असेल तर या, नक्कीच स्वागत करू. कारण हा संघर्ष काय आमच्या कोणत्या संघटनेचा नाही, पण मुंबईतल्या अधिकारावर जर ठाम राहून येत असाल तर निश्चितपणाने येणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू. मी एका व्यक्तीचं नाव घेतलं नाही, कारण मी त्यांना गिरणी कामगारच मानत नाही. आपल्या स्वार्थासाठी या संघर्षात येऊन स्वतःची राजकीय बोळी वाजण्यासाठी जर कोण येत असेल तर असल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही तर निश्चितपणानं कुठे बांधील नाही आणि करणारही नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.